सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार। सुरुवातीला मी माझा परिचय करून देतो। माझं नाव दीपक इंगळे, राहणारे कुरगा, तालुका जिल्हा लातूर आणि प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा महाराष्ट्र। साथियो, आजचं जे फेसबुक लाईव्ह आहे त्या फेसबुक लाईव्हचा विषय आहे सध्या महाराष्ट्रातील सोयाबीन, कापूस आणि धान उत्पादक शेतकऱ्यांना आपला शेतमाल हा किमान आधारभूत किमतीपेक्षा सुद्धा कमी दराने हा बाजार समितीमध्ये विकावा लागत आहे। हमीभाव देण्याची ही जी पॉलिसी आहे ते शासनाची पॉलिसी आहे, शासनाचं धोरण आहे। हमीभाव देण्याचा शब्द हा केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा आहे, परंतु त्यानुसार शासकीय हमीभाव खरेदी केंद्र अद्याप सुरू झाले नसल्याने पुरेशा प्रमाणामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल, मग तो कापूस असेल, सोयाबीन असेल, धान असेल, इतर शेतमाल असेल, हा किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने हा बाजार समितीमध्ये विकावा लागत आहे। तर शेतकऱ्यांचं ही ज्वलंत समस्या लक्षात घेऊन आणि शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत तरी भेटली पाहिजे, या अनुषंगानं हे राष्ट्रीय किसान मोर्चा या संघटनेच्या वतीनं या ठिकाणी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगानं हे फेसबुक लाईव्ह मी करत आहे। साथियो, आपण जर बघितलं तर सध्या महाराष्ट्रामध्ये जे मुख्य पीक आहेत ते सोयाबीनचं पीक आहे, कापसाचं पीक आहे आणि विदर्भामध्ये बघायला गेलं तर धान आहे। हे मुख्य पीक आहेत महाराष्ट्रामधले, ऊस आहे। तर या कोणत्याही शेतीमालाला महाराष्ट्र शासनामार्फत आणि केंद्र सरकारमार्फत योग्य भाव दिला जात नाही। तो किमान आधारभूत किमतीपेक्षा सुद्धा तो भाव कमी दिला जातोय, उत्पादन खर्चापेक्षा पण तो भाव कमी दिला जातोय। देशामध्ये जर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या आकडेवारी आम्ही बघितल्या तर त्याच्यामध्ये भारतामध्ये सर्वात जास्त आत्महत्या केलेला राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे। सर्वात जास्त आत्महत्या आपल्या महाराष्ट्रात झालेल्या आहेत आणि ह्या महाराष्ट्रामध्ये ज्या आत्महत्या झालेल्या आहेत तर त्या आत्महत्येचं जेव्हा आम्ही कारण शोधले राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून, त्यांच्यावर आम्ही जेव्हा चिंतन केलं, मनन केलं, तेव्हा लक्षात आलं की शेतकऱ्यांच्या आत्महत्येला 100% जबाबदार हे इथलं शासन आणि प्रशासन आहे। आणि आमची या ठिकाणी खात्री पटलेली आहे की शासन आणि प्रशासनाच्या शेतीविरोधी चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत। त्यापैकी सर्वात मुख्य म्हणजे शेतकऱ्यांच्या हमी भावाची समस्या, शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावाची समस्या। तर आमचं स्पष्ट म्हणणं आहे की आम्हाला कर्जमाफी नको, आम्हाला माफी मागायला आम्ही काही गुन्हेगार नाहीत, शेतकरी काही गुन्हेगार नाही, माफी ही गुन्हेगाराला दिली जाते। आमचा शेतकरी हा गुन्हेगार नाही, त्याच्यामुळे आम्हाला कर्जमाफी नको, आम्हाला आमच्या हक्काचा दाम पाहिजे। जो आमचा शेतकरी शेतात घाम गाळतो तर त्या घामाला योग्य दाम पाहिजे आणि त्याच्यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चा ह्या राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करत आहे। तर त्या राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
या ठिकाणी मी सुरुवातीला करतो. तर ते आंदोलन उद्या दिनांक 1 डिसेंबर 2025 ला महाराष्ट्रातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यामध्ये आणि तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन देण्याचा कार्यक्रम असणार आहे. त्यानंतर त्यांना 7, 8, 10 दिवस आपण वेळ देणार आहोत की त्यांच्यावर आपली भूमिका लिखितपणे लिखितपणे कळवायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर त्यांनी ही भूमिका कुठलीही जर लिखितपणे कळवली नाही तर त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयावर एकदिवसीय धरणे आंदोलन देण्यात येईल. आणि त्यानंतर एक 15 ते 20 दिवस महिना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गावागावामध्ये जनजागृती करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या बैठका करण्यात येतील. आणि या आंदोलनाचा 4था टप्पा हे 15 जानेवारी 2026 ला आमदार घेराव आंदोलन असेल. त्यानंतर 5वं चरण हे 30 जानेवारी 2026 ला या ठिकाणी राज्यव्यापी जल भरो आंदोलन असेल. आणि याचं 6वं चरण 20 फेब्रुवारी 2026 ला मुख्यमंत्री हटाव याकरिता जे राज्यस्तरीय रॅली मुंबई येथील मंत्रालयावर असेल आणि मंत्रालयाला घेराव घालण्यात येईल. तर हे आंदोलन का बरं घोषित केलं गेलंय किंवा शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी का व्हावं, कारण ही आंदोलनाची पार्श्वभूमी आणि या आंदोलनाची निकड मी या ठिकाणी सांगू इच्छितो. सध्या सोयाबीनचा जर आम्ही विचार केला तर सध्या महाराष्ट्रामध्ये ज्या बाजार समिती आहेत तर तिथं शेतकऱ्यांना सोयाबीनला भाव किती भेटत आहे तर जवळपास 4,000 ते 4,500 रुपयाच्या दरम्यान, 3,500 पासून 4,500 रुपयाच्या दरम्यान 1 क्विंटलला हे सध्या सोयाबीनला भाव भेटत आहे. मग सोयाबीनला भाव नेमका किती भेटला पाहिजे तर शासनाच्याच आकडेवारीनुसार 1 क्विंटल सोयाबीनला जो खर्च येतो तो खर्च आहे जवळपास 6,039 रुपये. माझ्याकडे हा गेल्या वर्षीचा खर्च आहे. राज्य कृषी मूल्य आयोगानं किंवा महाराष्ट्र शासनानं हा काढलेला खर्च आहे. तर महाराष्ट्र शासनाच्याच मते 1 क्विंटल सोयाबीन काढायला शेतकऱ्याला खर्च येतो 6,039 रुपये. आणि महाराष्ट्र सरकारनं केंद्राला शिफारस केली 6,945 रुपयाची, म्हणजे जवळपास 7,000 रुपयाची शिफारस ही महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारला या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मग केंद्र सरकारनं 6,945 म्हणजे 7,000 रुपये भाव घोषित करणं अपेक्षित होतं, परंतु केंद्र सरकारनं या ठिकाणी गेल्या वर्षी 4,892 रुपये भाव घोषित केला आणि यावर्षी 5,328 रुपये भाव घोषित केला. आता दुसरीकडे स्वामीनाथन आयोग सांगतो की शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चावर 1.5 पट नफा द्या. जर 6,000 रुपये उत्पादन खर्च पकडला आणि त्यावर 1.5 पट नफा पकडला तर जवळपास 9,000 रुपये 1 क्विंटलला सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला भाव भेटणं अपेक्षित होतं, परंतु आज शेतकऱ्याला 1 क्विंटल सोयाबीनला भाव भेटतोय 4,000 रुपये. 1 क्विंटल सोयाबीनला भाव भेटायला पाहिजे 9,000, परंतु किती भेटतोय तर या ठिकाणी 4,000 रुपये भेटतोय. म्हणजे 1 क्विंटलला शेतकऱ्यांचं 5,000 रुपयाचं नुकसान होते. आता शासनाचा हमी भाव आहे 5,328, परंतु शासनानं ते अद्याप आपली हमी भाव केंद्र सुरू केलेली नाहीत. मग ते कापसाचा असेल अगर सोयाबीनचा असेल. आज या ठिकाणी 29-30 नोव्हेंबर तारीख आहे आणि जवळपास 1.5 ते 2 महिने झालं शेतकऱ्यांचं सोयाबीन हे या ठिकाणी बाजारामध्ये विकण्यास सुरुवात झालेली आहे. मग 2 महिने सुरुवात झालेली असताना अद्याप महाराष्ट्र सरकारनं सोयाबीन खरेदी केंद्र या ठिकाणी जवळपास गेल्या वर्षी त्यांनी 550 सोयाबीन खरेदी केंद्र मंजूर केले होते, परंतु या वर्षी म्हणजे चालू वर्षामध्ये केवळ 477 खरेदी केंद्र या ठिकाणी ते प्रस्तावित आहेत आणि त्यापैकी केवळ 87 खरेदी केंद्रांनाच सोयाबीन खरेदी करण्याची या ठिकाणी मंजुरी भेटलेली आहे आणि त्या ठिकाणी नोंदणी सुरू झालेली आहे. आणि या 87 केंद्रापैकी सुद्धा
या 87 केंद्रापैकी सुद्धा अतिशय नगण्य अशा ठिकाणी या ठिकाणी सोयाबीनची खरेदी सुरू आहे. त्याचं काय कारण आहे तर माझ्याकडे बरेच कारण आहेत. ज्या खरेदी केंद्राला मंजुऱ्या दिल्यात तर त्या खरेदी केंद्रांना बारदाना उपलब्ध करून दिला नाही. ज्या खरेदी केंद्रांना बारदाना दिलेला आहे तर त्यांना कोड ऍक्टिव्हेट केलेला नाही. तर माझ्या याच्यामध्ये अॅग्रोवनची एक बातमी आहे बघा. ही बातमी आहे 19 नोव्हेंबर 2025 ची. ही बातमी काय सांगते? बारदाना नसल्याने सोयाबीन खरेदीत खोडा. बारदाना म्हणजे काय तर सोयाबीन भरण्याचे पोते, म्हणजे सोयाबीन ज्या पोत्यामध्ये भरावं लागतं त्या पोत्याला बारदाना म्हणतात. म्हणजे महाराष्ट्र सरकारचे जे स्वतःचे खरेदी केंद्र आहेत, खरेदी केंद्र सरकारनं मान्यता दिली परंतु सोयाबीन खरेदी करण्यासाठी पोते दिले नाहीत. मग जर बारदाना दिला नाही, सोयाबीन खरेदी करण्यासाठी पोते दिले नाहीत, मग शेतकऱ्यांचं सोयाबीन नेमकं खरेदी कसं होणार? त्याच्यामुळं अजून या ठिकाणी सोयाबीनची खरेदी केंद्र महाराष्ट्रामध्ये अतिशय 1 ते 2% सुरू झालेले आहेत. बाकीचे खरेदी केंद्र सुरू झालेले नाहीत. आता लातूरचं आम्ही जर उदाहरण घ्यायचं बघितलं तर लातूर हा सगळ्यात मोठा जवळपास सोयाबीन उत्पादक जिल्ह्यापैकी एक लातूर आहे. तर आजच्या तारखेला जी आमच्या लातूरची कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तर ही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका दिवसाला जवळपास 15 ते 20,000 क्विंटलची आवक आहे. आता लातूर जिल्ह्यामध्ये एकही सोयाबीन खरेदी केंद्र माझ्या माहितीनुसार अद्याप सुरू झालेलं नाही. लातूर तालुक्यामध्ये सुद्धा एकही सोयाबीन खरेदी केंद्र अद्याप सुरू झालेलं नाही. मग लातूरची जी बाजार समिती आहे, हे बाजार समिती महाराष्ट्रामध्ये प्रथम 5 बाजार समित्यापैकी ज्यांना 5 स्टार रेटिंग महाराष्ट्र शासनामार्फत दिलेलं आहे, तर त्या 5 स्टार रेटिंग पैकी लातूरची एक बाजार समिती यामध्ये आहे. नंबर 1 आहे मुंबई, नंबर 2 आहे पुणे, नंबर 3 आहे नागपूर, नंबर 4 आहे सोलापूर आणि नंबर 5 आहे लातूर. तर महाराष्ट्रातल्या 5 स्टार रेटिंग ज्या 5 बाजार समित्यामध्ये आहेत त्यापैकी लातूरची एक बाजार समिती आहे. आणि ह्या लातूरच्या बाजार समितीमध्ये दिवसाला जवळपास 15 ते 20,000 क्विंटल सोयाबीनची आवक होत आहे. आता लातूर तालुक्यामध्ये एकही शासकीय सोयाबीन हमी भाव खरेदी केंद्र सुरू झालेलं नसल्यामुळं आमच्या शेतकऱ्याला त्या बाजार समितीमध्ये सोयाबीन विकावं लागत आहे. आता सोयाबीन जर शासनानं खरेदी केंद्र सुरू केलं असतं तर 5,328 किमान इतका भाव शेतकऱ्याला मिळाला असता. परंतु शासनानं सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केलेलं नसल्यामुळं सध्या आमच्या लातूरमधल्या शेतकऱ्यांना 4 ते 4,500 रुपये क्विंटलनं आपला माल हा बाजार समितीमध्ये विकावा लागत आहे. तर म्हणजे जवळपास 1,000 ते 1,500 रुपये क्विंटलला तोटा शेतकऱ्याला सहन करावा लागत आहे. आता लातूरमधलेच काय फार्मर प्रोड्युसर कंपनी आहेत, काय मजूर संस्था आहेत ज्यांना महाराष्ट्र शासनानं, पणन विभागानं, फेडरेशननं या ठिकाणी खरेदीसाठी मंजुरी दिलेली आहे. इतके दिवस तर मंजुरी देत नव्हते. मंजुरी दिली तर डिपॉझिट भरून घेत नव्हते. त्यांचं डिपॉझिट भरून घेतलं गेलं तर त्या ठिकाणी त्यांना कोड ऍक्टिव्हेट केला नाही. ज्यांचा कोड ऍक्टिव्हेट केला गेला तर त्यांचं खरेदीला बारदाना दिला नाही. तर असे त्यांचे सर्व डॉक्युमेंट पुरावे आमच्या जवळ आहेत. ते जे आहेत सगळे फार्मर प्रोड्युसर कंपनीचे असतील किंवा सहकारी संस्थांना ते या ठिकाणी संपर्क करत असतात की शासनाचं असं सोयाबीन खरेदीचं धोरण आहे. याच्यावरून एक लक्षात येतं की शासनाला खरेदी करायची नाही, शेतकऱ्याला हमी भाव द्यायचा नाही, तर खरेदी करत असल्याची नौटंकी करायची. दुसरं कापसाचं मी सांगतो. कापसाला महाराष्ट्रामध्ये ही कालचीच अॅग्रोवनची बातमी आहे तर केवळ 89 कापूस केंद्रे सुरू, म्हणजे महाराष्ट्रामध्ये कापूस खरेदीचे केवळ 89 कापूस केंद्र सुरू आहेत. तर कापूस उत्पादक शेतकऱ्याला माहिती आहे की जर त्यांना हमी भाव पाहिजे असेल तर जे सीसीआय आहे, कॉटन कॉर्पोरेशन इंडिया जे काय, तर त्या सीसीआय हे कापसाची खरेदी करत असतं. तर त्या कपास किसान ऍप हे जे ऍप आहे तर या ऍपवर शेतकऱ्याला अगोदर नोंदणी करावी लागते, नंतर ह्यांना मेसेज येतो, मग नंतर कापूस नेऊन त्यांना त्या ठिकाणी विकायचा असतो. तर ह्या ऍपवर एवढ्या तांत्रिक चुका आहेत, एवढं तांत्रिक अडचणी आहेत
की त्या ऍपवर तांत्रिक अडचणी असल्यामुळे शेतकरी त्याच्यावर नोंदणी करू शकत नाहीत. त्याच्यामुळं शेतकरी हमी भावापासून वंचित राहत आहेत. तर हायकोर्टानं सुद्धा महाराष्ट्र सरकारला नोटीस पाठवलेली आहे की या ठिकाणी 500 ते 600 खरेदी केंद्राची आवश्यकता असताना कापसाची तुम्ही अद्यापर्यंत 89च खरेदी केंद्र का सुरू केले गेले. म्हणजे या ठिकाणी कापूस असेल सोयाबीन असेल तर ह्याच्यावरून एक लक्षात येते की शेतकऱ्यांचा शेतमाल जेव्हा बाजारात समितीमध्ये विकून मोकळा होतो आपला शेतकरी, तेव्हा हे लोक काय करणार, महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार काय करणार, हमी भाव केंद्र सुरू करणार. म्हणजे केंद्र शासन आणि राज्य शासनाचं धोरण हे वराती मागून घोडे नाचवण्याचा प्रकार हा या ठिकाणी केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा आहे. तर कापसाच्या बी बाबतीमध्ये मॉइश्चरचा मोठा विषय आहे. मॉइश्चरची 12% त्यांनी आड घातलेली आहे, परंतु अतिवृष्टी झाल्यामुळं कापसामध्ये 20% मॉइश्चर येत आहे. तर एवढ्या जाचक अटी त्या CCIच्या आहेत, त्याच्यामुळं कापूस उत्पादक शेतकरी हमी भावापासून वंचित आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्याला सुद्धा एका क्विंटल मागं 1000 ते 1500 रुपये तोटा या ठिकाणी सहन करावा लागत आहे. तर मी सोयाबीनचं सांगितलं की 6000 रुपये उत्पादन खर्च आहे. या ठिकाणी स्वामीनाथन आयोगानुसार 9000 भाव भेटायला पाहिजे, भेटतोय 4000, म्हणजे एका क्विंटल मागं 5000 रुपयाचा तोटा होतोय. म्हणजे आमच्या ज्या शेतकऱ्यानं 25 क्विंटल सोयाबीन विकलं त्याचा 1.25 लाख रुपये तोटा होतोय. खरीपाचे 1.25 लाख आणि रब्बीचे 1.25 लाख, जवळपास 2.5 लाख रुपये तोटा हमी भाव न भेटल्यामुळं आमच्या सोयाबीन उत्पादकाचं होतोय. आता महाराष्ट्र शासनाचं आमच्यावर कर्ज किती आहे शेतकऱ्यावर, फार तर 50,000, लाख, 1.5 लाख, 2 लाख, 2 लाखाच्या वरी आमच्या 99% शेतकऱ्याचं कर्ज नाही. म्हणजे आम्हाला जर कर्जमाफी भेटली तर आम्हाला फार तर 50,000 ते 1.5 लाख रुपयाचा फायदा होईल. परंतु या ठिकाणी जर हमी भाव भेटला तर वर्षाला आमचा या ठिकाणी 2 ते 2.5 लाख रुपयाचा फायदा होईल. त्याच्यामुळे आम्हाला कर्जमाफी नको, आम्हाला उत्पादन खर्चावर आधारित या ठिकाणी भाव दिला पाहिजे. मग राष्ट्रीय किसान मोर्चानं जे आंदोलन छेडलेलं आहे, तर राष्ट्रीय किसान मोर्चाची मागणी अशी आहे की आम्हाला हे जे किमान आधारभूत किंमत आहे हे आमच्या बाजार समितीमध्येच भेटले पाहिजेत. जे आमच्या कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत, ज्या प्रत्येक तालुक्याला आहेत, महाराष्ट्रामध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि उपबाजारपेठा मिळून जवळपास 600 ते 650 बाजार समित्या आणि उपबाजारपेठा आज महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहेत. तर ह्या शाश्वत बाजारपेठा आहेत. जर या बाजार समितीमध्येच जर आम्हाला हमी भाव मिळाला किंवा हमी भाव केंद्र सुरू केले तर आम्हाला 12 महिने कधीही आमचा शेतमाल या बाजार समितीमध्ये हमी भावाच्या दराने आम्हाला विकण्यास होईल. सध्या काय होते, शासनाचे हमी भाव केंद्र एकतर उशिरा सुरू होतात आणि लवकर बंद होतात. गेल्या वर्षीचं उदाहरण सांगतो, महाराष्ट्रामध्ये 40 लाख टन सोयाबीन तयार झालं, परंतु महाराष्ट्र सरकारनं केवळ 11 लाख टन सोयाबीन खरेदी केलं. बाकीचं 29 लाख टन सोयाबीन हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला किमान आधारभूत किमतीच्या खाली या ठिकाणी विकायला लागलं. जर देश लेवलचा जर आम्ही विचार केला तर केंद्र सरकारमार्फत 24 पिकाला दरवर्षी हमी भावाची घोषणा होते, परंतु 2014चा शांताकुमार कमिटीचा अहवाल असा सांगतो की फक्त 6% शेतकऱ्यालाच हमी भावाचा फायदा होतो. याचा अर्थ 94% शेतकऱ्याला किमान आधारभूत किमतीचा फायदा होत नाही. बघा, एकतर किमान आधारभूत किंमत शेतकऱ्याला दिली जाते. किमान आधारभूत किंमत म्हणजे काय, किमान किंमत एवढी तरी कमीत कमी मिळावी. जर कमीत कमी किंमत ती बी शेतकऱ्याला मिळत नसेल, मग शेतकरी आत्महत्या करणार नाही तर काय करणार. म्हणून आमची मागणी हे किमान आधारभूत किमतीसाठी नसली पाहिजे, मिनिमम दिलं जाते, मिनिमम सपोर्ट प्राइस. आमची मागणी मॅक्झिमम पाहिजे. आम्हाला मॅक्झिमम, बाकीच्या सर्वांना तुम्ही MRP देता आणि शेतकऱ्याला MSP देता. शेतकरी सोडून बाकीच्या सर्व उत्पादकांना तुम्ही MRP देता, मॅक्झिमम रिटेल प्राइस देता. आणि भारतामध्ये केवळ एकमेव असा उत्पादक शेतकरी आहे ज्याला स्वतःचे भाव ठरवण्याचा अधिकार स्वतःला नाही, तर त्याला MSP दिली जाते. खरं तर हे शब्दच फसवे आहेत. MSP शब्द फसवाय, FRP शब्द फसवाय, FRP शब्द सुद्धा फसवाय. उसाच्या भावाला FRP म्हणतात, हे आमच्या 99% शेतकऱ्याला अजून माहित नाही. तर FRP म्हणजे काय, तर फेअर अँड रिम्युनरेटिव्ह प्राइस. त्याचा मराठीत अर्थ आहे चांगला आणि किफायतशीर दर. चांगला आणि किफायतशीर म्हणजे नेमकं किती. एखादा व्यक्ती आपण काय म्हणू चांगला आहे, परंतु त्याचे पॅरामीटर्स काय आहेत, मोजायचं कसं, चांगलं कसं, वाईट कसं. एखादा व्यक्ती चांगला आहे, तसं
चांगला आणि किफायतशीर म्हणजे नेमका कसा, म्हणजे कारखाना म्हणतील तो चांगला आणि कारखाना म्हणेल तो किफायतशीर दर, असे FRP शब्द फसवाय, MSP शब्द फसवाय. त्याच्यामुळं राष्ट्रीय किसान मोर्चानं या ठिकाणी याची मागणी जी तुमच्या 5 मिनिटांमध्ये तुमच्या समोर मी ठेवणार आहे. तर बघा, आमची मागणी अशी आहे की बाजार समितीमध्येच जी आमची शाश्वत बाजारपेठ आहे, जी वर्षानुवर्षे चालणारी बाजारपेठ आहे, जिथं आडतीवाला आमच्या ओळखीचा आहे, खरेदीदार आमच्या ओळखीचा आहे, व्यापारी समजा आमच्या ओळखीचा आहे, हमाल आमच्या ओळखीचे आहेत, तर ह्याच बाजार समितीमध्ये तिथं काही कमी खामी असतील त्या दूर केल्या जाऊ शकतात. परंतु जर बाजार समितीलाच बायपास केलं गेलं तर ती शेतकऱ्यासाठी धोक्याची खंत आहे. त्याच्यामुळं आमची अशी मागणी आहे की या बाजार समितीमध्येच या ठिकाणी हा हमीभाव भेटायला पाहिजे. तर महाराष्ट्र शासनाची तशी काय तरतूद आहे का? हो, तर महाराष्ट्र शासनाची तशी तरतूद आहे. बघा, एक कायदा आहे, त्या कायद्याचं नाव आहे महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियमन अधिनियम 1963. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास व विनियमन 1963. या कायद्यानुसार महाराष्ट्रातल्या सर्व बाजार समितीचा कारभार चालतो. तर ह्याच्यामधलं जे कलम 32 घ आहे, याच्यामधलं जे कलम 32 घ आहे, तर हे कलम 32 घ सरळ सरळ सांगतं. काय सांगतं? आधार किमतीच्या खाली कृषी उत्पन्नाच्या खरेदीस प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजनेचा अधिकार. कलम 32 ग सांगतं आधार किमतीच्या खाली कृषी उत्पन्नाच्या खरेदीस प्रतिबंध करण्याचा अधिकार कलम 32 घ नुसार कोणाला आहे? बाजार समितीच्या सचिवाला आहे. याचा अर्थ बाजार समितीमध्ये सुद्धा किमान आधारभूत किमतीच्या खाली आपला शेतमाल या ठिकाणी विकता येत नाही, तर त्याला प्रतिबंध करण्याचा अधिकार हा तिथल्या सचिवाला आहे. सचिव असेल, जिल्हाधिकारी असेल आणि पणन विभागाचे अधिकारी असतील, तर ह्या कलम 32 घ नुसार ही यांची जबाबदारी आहे. समजा एखाद्या बाजार समितीमध्ये जर त्याचं मी नंतर थोडक्यात विश्लेषण करतो, तर आमच्या शेतकऱ्यांनी हा जो कृषी उत्पन्न बाजार समितीचा अधिनियम 1963 आहे, तर हा आमच्या प्रत्येक शेतकऱ्यांनी डाउनलोड केला पाहिजे आणि उद्या राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून ज्या बाजार समितीला आम्ही निवेदन देणार आहोत, तर निवेदन द्यायला जाताना याची एक कॉपी आपण आपल्या सोबत ठेवायची आहे आणि ती कॉपी सोबत ठेवून आपल्याला त्या सचिवाला त्या ठिकाणी त्यांना आपल्याला काय करायचं, प्रश्न विचारायचा आहे. मग या ठिकाणी आपण 2 निवेदनं केली आहेत. एक निवेदन बाजार समितीच्या सचिवाला द्यायचं आहे आणि दुसरं निवेदन तहसीलदार आणि कलेक्टर मार्फत मुख्यमंत्र्याला द्यायचं आहे. बघा, याच्यामध्ये ह्या निवेदनामध्ये काय लिहिलेलं आहे की ह्या निवेदनामध्ये थोडक्यात सांगतो, शेतकऱ्यांच्या शेतमाल उत्पन्नाचे योग्य पणन म्हणजे विकास व विनियमन करण्याची जबाबदारी ह्या कायद्यानं 3 लोकांवर टाकलेली आहे. नंबर 1 कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव, नंबर 2 जिल्हाधिकारी आणि नंबर 3 पणन विभागाचे अधिकारी. तर ह्या 3 अधिकाऱ्यावर ती जबाबदारी टाकलेली आहे की शेतकऱ्याला किमान आधारभूत मिळण्याची. जर हे 3 अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्राप्त अधिकाराचा वापर केला नसल्यामुळं किंवा त्यांना प्राप्त अधिकाराचा गैरवापर केल्यामुळं शेतकऱ्यांच्या हमीभावाचा प्रश्न हा या ठिकाणी गंभीर बनलेला आहे. तर त्याच्यामुळं आमची शासनाला, प्रशासनाला पहिली मागणी आहे. काय मागणी आहे? की कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना झाल्यापासून ते 2025-26 पर्यंत ह्या 1963च्या कलम 32 घ नुसार, म्हणजे जो महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम 1963 आहे, तर ह्या 63च्या 32 घ नुसार आपल्या बाजार समितीमध्ये ज्या शेतमालाची आवक होते, तर ह्या आवक किमान आधारभूत किमतीच्या खाली विक्री केली जाऊ नये यासाठी आपण आजपर्यंत काय काय उपाययोजना केलेल्या आहेत याच्या प्रती आम्हाला शेतकऱ्याला देण्यात याव्यात. नंबर 2 ची आपण अशी मागणी केलेली आहे की जे व्यापारी आपल्या बाजार समितीच्या क्षेत्रात किमान आधारभूत किमतीच्या खाली आपला माल या ठिकाणी खरेदी करतात, तर त्या व्यापाऱ्यावर आपण काय कार्यवाही केलेली आहे हे आम्हाला लिखितपणे देण्यात यावं. नंबर 3 ची मागणी बाजार समितीच्या सचिवाला काय आहे
तर या बाजार समितीच्या सचिवांनी किमान आधारभूत किंमत शेतकऱ्याला मिळावी म्हणून ज्या ज्या अधिकाऱ्याला पत्र व्यवहार केलेला आहे, मग निरीक्षक असेल, अगर जिल्हाधिकारी असेल, अगर सरकारचा कोणताही प्रतिनिधी असेल, तर याला जो पत्र व्यवहार केलेला आहे तर त्या पत्र व्यवहाराच्या प्रती आम्हाला या ठिकाणी देण्यात याव्यात. आणि बाजार समिती अधिनियम जर एखाद्या व्यापाऱ्याने जर या ठिकाणी किमान आधारभूत किमतीच्या खाली शेतकऱ्याचा शेतमाल खरेदी केला तर त्याच्यावर काय कार्यवाही करावी हे बाजार समिती अधिनियम 1967च्या नियम 94 ड मध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की अशा अधिकाऱ्यावर, अशा व्यापाऱ्यावर काय कार्यवाही करावी, त्यांचं लायसन्स रद्द करण्यात यावं, आणि जर मोठा गुन्हा असेल तर या ठिकाणी त्यांना जेलची, कारावासाची सुद्धा शिक्षा या ठिकाणी त्यांनी दिलेली आहेत. त्याच्यामुळं हे सर्व निवेदन बाजार समितीमध्ये जवळपास 6 प्रश्नाचं निवेदन आहे. तर हे बाजार समितीमध्ये आपण त्या ठिकाणी द्यायचं आहे. तर बाजार समित्या सुद्धा आपल्याला हमी भाव देण्यासाठी या कायद्यानुसार बंधनकारक आहेत. बाजार समितीमध्ये आपण हस्तक्षेप करायचा आहे. बाजार समित्या आपल्या हक्काच्या आहेत. हे केंद्र सरकार, हे राज्य सरकार जे नवीन कृषी कायदे आणत होतं, तर हे कृषी कायदेच ह्या बाजार समितीला बायपास करणारे कायदे होते, बाजार समित्या बंद करणारे कायदे होते. बाजार समितीमध्ये निश्चितच कमी खामी आहेत, परंतु ह्या कमी खामिया दूर केल्या जाऊ शकतात. म्हणून आम्हाला हक्काची बाजारपेठ ही बाजार समिती या ठिकाणची आहे. तर बाजार समितीबद्दल ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवले पाहिजेत. आणि या ठिकाणी जे दुसरं निवेदन आपल्याला द्यायचं आहे उद्या 1 डिसेंबर 2025ला जे दुसरं निवेदन द्यायचं आहे ते निवेदन आपल्याला जिल्हाधिकारी जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये तहसीलदारला द्यायचं आहे. त्यांच्यामार्फत मुख्यमंत्री, पणन मंत्री, कृषी मंत्री, ऊर्जा मंत्री, विरोधी पक्ष नेता आणि तिथल्या आमदाराला त्याची आपण एक कॉपी द्यायची आहे. याच्यामध्ये आपण काय मागणी करत आहोत शासनाला? एक मागणी असेल त्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवाला, आणि दुसरी मागणी असेल आपली महाराष्ट्र सरकारला, या जिल्हाधिकारी आणि तहसीलदार मार्फत आमदाराला, या सर्वांना आपली मागणी असेल. त्याच्यामध्ये पहिली मागणी आपण मुख्यमंत्र्यांना, पणन मंत्र्यांना, कृषी मंत्र्यांना काय करतोय, तर हा जो महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन 1963 आहे, तर ह्याचे 32 घ ची अंमलबजावणी करण्यासाठी आपण महाराष्ट्रातल्या सर्व बाजार समितीच्या सचिवांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना आदेशित करावं, अशी आमची या ठिकाणी पहिली मागणी आहे. या ठिकाणी दुसरी मागणी काय? महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार समिती 1967 नियम 94 डी नुसार जे व्यापारी किमान आधारभूत किमतीच्या खाली, म्हणजे शासनानं घोषित केलेल्या किमतीच्या खाली आपला शेतमाल खरेदी करतील, तर त्यांच्यावर 1963च्या नियम 6 व 7 नुसार योग्य कायदेशीर करण्यात यावी, असे आदेश त्या बाजार समितीच्या सचिवांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना आपण दिला पाहिजे. या ठिकाणी तिसरा आमची मागणी अशी आहे की बाजार समितीच्या क्षेत्रामध्येच आमचे किमान आधारभूत किमतीचे खरेदी केंद्र, शासनानं खरेदी केंद्र या ठिकाणी सुरू करावेत, अशी त्या ठिकाणी त्यांची मागणी आहे. आणि पाचवी सगळ्यात शेवटची मागणी आहे. काय मागणी आहे? ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपला शेतमाल आजपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकला आहे किमान आधारभूत किमतीच्या खाली, आणि इथून पुढे जे शेतकरी आपला शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीला विकतील त्या सर्व शेतकऱ्यांना आणि त्याने विकलेल्या सर्व शेतमालाला राज्य सरकारद्वारा शिफारशीत किमान आधारभूत किमतीपेक्षा व केंद्र सरकारद्वारा घोषित आधारभूत किमतीपेक्षा जर कमी भाव दिला गेला असेल तर त्या सर्व शेतकऱ्यांना शेतकरी हक्क मूल्याची रक्कम आणि भावांतराची रक्कम शासनाकडून देण्यात यावी. म्हणजेच काय, ही मागणी आम्ही काय केली, कारण आजच्या तारखेत लातूरमध्ये एका दिवसाला 20,000 क्विंटल सोयाबीनची आवक आहे. ही आम्ही माहिती काढली तिथून, त्याचं लिखितपणे डॉक्युमेंट आमच्याकडे आहेत. दररोज आवक जावकचा तक्ता तयार होतो.
20,000 क्विंटल एका दिवसाला आहे. म्हणजे जर दररोज 20,000 क्विंटल जर म्हटलं तर ह्या 2 महिन्यामध्ये साधारणतः 1,00,000 क्विंटल पेक्षा जास्त सोयाबीन ह्या बाजार समितीमध्ये हमी भावाच्या कमी किमतीला विकावं लागलं आहे. अजून एकही लातूर तालुक्यात शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरू झालेलं नाही. त्याच्यामुळं ह्या शेतकऱ्यांची काय चूक आहे? ज्यांनी सोयाबीन विकलं त्यांना तर 1,000-1,500चा तोटा होत आहे. तर राजेश, या शेतकऱ्यांना सुद्धा, म्हणजे ज्या शेतकऱ्यांना आपला शेतमाल किमान आधारभूत किमतीच्या खाली विकलाय, त्यांना प्रत्येकाला नुकसान भरपाई देण्यात यावी. म्हणजे केवळ शासनाकडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नकोय आम्हाला. ज्या पण शेतकऱ्यानं बाजार समितीला माल विकलाय, किमान आधारभूत किमतीला माल विकलाय, त्याचं प्रत्येकाचं रेकॉर्ड बाजार समितीकडे आहे, कलेक्टरकडे आहे, प्रशासनाकडे आहे. त्या प्रत्येक शेतकऱ्याला फरकाची रक्कम, आणि केवळ एमएसपी मधल्या फरकाची रक्कम नाही, तर राज्य शासनानं जी किंमत शिफारस केली आहे उत्पादन खर्चावर आधारित, त्याच्यावर 50% रक्कम, ही रक्कम आमच्या शेतकऱ्याला मिळावी. म्हणजे सध्या भेटत असलेली 4,000 रक्कम आणि राहिलेली 5,000 रक्कम, अशी 9,000 रुपये रक्कम 1 क्विंटल सोयाबीनला भेटावी आणि 13,000 रुपये रक्कम 1 क्विंटल कापसाला या ठिकाणी भेटावी, त्यांनी काढलेल्या उत्पादन खर्चानुसार. तर मी या ठिकाणी शेवटीला आवाहन करतो, कन्क्लुडिंगकडे येतो मी. उद्या दिनांक 1 डिसेंबर 2025 आहे. तर हे फेसबुक लाईव्ह जेवढ्या शेतकऱ्यापर्यंत जाईल, लातूर जिल्ह्यातले असतील, लातूर तालुक्यातले असतील, मराठवाड्यामधले असतील, विदर्भातले असतील, अगर महाराष्ट्रामधले शेतकऱ्यांना असोल, शेतकऱ्यांना आता ही वेळ आलेली आहे. आपल्या हक्काच्या घामासाठी, आपण गाळलेल्या घामाला योग्य दाम भेटण्यासाठी लढण्याची ही योग्य वेळ आलेली आहे. कर्जमाफीचं भावनिक आंदोलन तयार करून शेतकऱ्याला मूळ प्रश्नापासून विचलित करण्याचं काम सुद्धा अनेक या ठिकाणी नेत्यांनी केलेलं आहे. तर कर्जमाफी तर आम्ही कोणत्याही बँकेचं 1 रुपयाही देणं लागत नाही. ज्याप्रमाणे आमचा शेतकरी महावितरणचं 1 रुपयाही वीज बिल देणं लागत नाही, अगदी त्याचप्रमाणे आमचा शेतकरी कोणत्याही बँकेचं 1 रुपयाही देणं लागत नाही. तर ज्या शेतकऱ्यावर कर्ज आहे त्या शेतकऱ्यांनी वजा उत्पन्नाचे दाखले काढून घ्या. ज्यांना बँका नोटीस देतील, ज्यांना बँका परेशान करतात, त्यांनी आमच्यासोबत संपर्क करा, राष्ट्रीय किसान मोर्चाच्या सोबत संपर्क करा. कोणत्याही बँकेचं 1 रुपयाही भरू नका, कारण आपण बँकेचं 1 रुपयाही देणं लागत नाही. कारण बँका ह्या सरकारच्या आहेत आणि सरकारच आपल्या शेतकऱ्याला उत्पादन खर्च एवढा सुद्धा भाव देत नाही. त्याच्यामुळं आपण कर्जमाफी, कर्जबाजारी हा परिणाम आहे. हमी भाव न मिळणं हे कारण आहे. कारणामुळे परिणाम निर्माण झाला. शेतकरी कर्जबाजारी कशामुळे झाला? शासनानं हमी भाव न दिल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला. त्याच्यामुळे आमचा शेतकरी कोणत्याही बँकेचं देणं लागत नाही. त्याच्यामुळं एखाद्या शेतकऱ्याला जर खूप एखादा बँक पतसंस्था परेशानी करत असेल, त्यांनी आमच्या सोबत संपर्क करा. कोणालाही आम्ही 1 रुपया भरू द्यायला कायद्यानं बंधन आम्ही त्याला करू की कोणालाही कायद्यानं 1 रुपया भरू देणार नाही. उद्याच्याला आपण एकच करायचंय की महाराष्ट्रातल्या जेवढ्या बी कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत, त्या बाजार समितीमध्ये आपल्या हक्काचा आवाज बुलंद करण्यासाठी, निवेदन देण्यासाठी उद्या दिनांक 1 डिसेंबर 2025 रोजी आपण ताकदीनं, मोठ्या संख्येनं प्रत्येक गावातून एक 10-5 जरी शेतकरी आले तसे तर जास्त यायला पाहिजे. परंतु आम्ही या ठिकाणी 10-5 शेतकऱ्याचीच अपेक्षा करत आहोत. जर प्रत्येक गावातून 10 जरी शेतकरी आले, आपण त्यांचं पेट्रोल डिझेलचं जर भागवलं, सर्व शेतकऱ्यांचं गावातल्या ते न जाणारे लोक आहेत, त्यांनी जाणाऱ्या लोकांची जर पेट्रोलची व्यवस्था करून दिली, सगळ्या गोष्टी केल्या, तर प्रत्येक गावातून 10 शेतकरी जर गेले, जवळपास 100-200 शेतकरी त्या बाजार समितीमध्ये जमायचं आहे. आपल्याला कृषी उत्पन्न बाजार समितीला निवेदन द्यायचं आहे आणि त्याचीच 1 कॉपी जिल्हाधिकाऱ्यांना आणि तहसीलदारांना द्यायचं आहे. तसेच दुसरं निवेदन आहे ते तहसीलदारांच्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आपल्याला कलेक्टरला, मुख्यमंत्र्याला द्यायचं आहे. असे 2 निवेदनं आपल्याला द्यायची आहेत आणि दोन्हीचे बी वश्या एकूणमेकाच्या त्या अर्जावर आपण या ठिकाणी घ्यायच्या आहेत. आणि जर आपल्याला शक्य झालं तर आपण हेच निवेदन आपल्या आमदाराला पण देण्यात यावं आणि त्या आमदाराला निवेदन देऊन त्याच्यावर विधानसभेमध्ये आवाज उठवण्याची विनंती करावी. 1.5 महिना अजून त्या आमदाराला आपण वेळ देऊ आणि जर 1.5 महिन्यामध्ये त्या आमदारानं काही मुद्दा आपला घेतला नाही, तर हा जो आमदार घेराव आंदोलनाची आपण या ठिकाणी घोषणा केलेली आहे, त्याची तारीख आहे 15 जानेवारी 2026. म्हणजे 1.5 महिना वेळ या आमदारांना देत आहोत. ते बेमुदत आमदार घेराव आंदोलन असणार आहे. ते आमदार घेराव पार्ट 2 पहिल्यांदा पण आपण जून महिन्यामध्ये एक राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून आमदार घेराव आंदोलन केलं होतं. त्याच्यापेक्षा तीव्रता या आंदोलनाची वाढवणार आहोत. आणि जसं नो पे
नो वर्क नो पे. तसं शासकीय अधिकाऱ्यानं जर काम नाही केलं, त्याला जर पगार दिला जात नसेल, अगदी त्याचप्रमाणे आमदार सुद्धा लोकसेवक आहेत. जर तुम्ही कर्मचाऱ्याला गव्हर्नमेंट सर्वंट म्हणत असाल, आमदार सुद्धा जनतेचे सेवकच आहेत, लोकसेवक आहेत. जर सेवकाला जो आज 3-3.5 लाख रुपये पगार दिला जातोय, आमदाराला जो 3-3.5 लाख रुपये पगार दिला जातोय, तो आमचे काम करण्यासाठी पगार दिला जातोय. जर आमच्या समस्या हे आमदार, काँग्रेस बीजेपीने निवडून दिलेले हे आमदार जर आज विधानसभेमध्ये बोलत नसतील, तर यांना आम्ही बुजगावने घोषित करू. यांना टूल्स आणि बाबासाहेबाच्या भाषेमध्ये दलाल आणि भडवे यांना आम्ही घोषित करू. जे आमदार आमच्या या ओरिजिनल मागण्यावर, शेतमालाच्या मागण्यावर विधानसभेमध्ये आवाज उठवणार नाहीत, त्या सर्व आमदारांना आम्ही बुजगावणे आमदार, दलाल आणि भडवे आमदार या ठिकाणी आम्ही शेतकरी घोषित करू. आणि त्यांच्या राजीनाम्याचे ठराव आम्ही प्रत्येक गावागावामध्ये आम्ही या ठिकाणी घेऊ आणि ते घेत आहोत. एवढं आवाहन मी आपल्याला करतो. तर गाव बैठक आपण या ठिकाणी सुरू करू. प्रत्येक गावागावामध्ये स्वामीनाथन आयोग काय, हमी भावाचा कायदा काय, इरमा कायदा काय, या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती पन्नाने 1963 अधिनियम काय, FRPचा कायदा काय आहे, ह्याच्यामधले खाचखळगे काय आहेत, वीज कायदा 2000 ते काय, हे सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. आणि उद्या जास्तीत जास्त संख्येनं कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण येऊन धडकलं पाहिजे. आणि त्यानंतर गावागावामध्ये आपण बैठका सुरू केल्या पाहिजेत. एक दुसरा विषय ते 2 मिनिटात आपल्याला सांगतो. दुसरी एक मागणी आपली उद्या या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला अशी आहे, ते म्हणजे सध्या रब्बीचा महिना सुरू झालेला आहे. हरभऱ्याला पीक पाणी देणं चालू असेल, ऊसाला पाणी देणं चालू असेल, आणि या ह्याच्यामध्ये डीपी जळण्याचे प्रमाण, या संख्या आता वाढू लागते. या महिन्यामध्ये जर डीपी जळाले तर शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होतं. 15-15 दिवस, महिना त्या शेतकऱ्याला डीपी दिले जात नाहीत. आणि जर लवकर डीपी आणायचा असेल तर 50-50 हजार रुपये एका शेतकऱ्याकडून घेतले जात आहेत. त्याच्यामुळे हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांना या महावितरणला आदेश देवेत. वीज कायदा 2003 नुसार शेतकऱ्यांचा शेतातला जळालेला डीपी तो 48 तासातच बसला पाहिजे. शेतकऱ्यांचा जळालेला डीपी 48 तासातच दुरुस्त झाला पाहिजे. कायदा आहे, त्या कायद्याची फक्त अंमलबजावणी करायची आहे, ती आपली मागणी आहे. आणि महावितरणच्या संदर्भात दुसरी अशी एक मागणी आहे. सध्या महावितरणने शेतकऱ्याला वीज कनेक्शन देणे बंद केले आहे. तसेच जो शेतकरी महावितरणकडे जात आहे आणि वीज कनेक्शनची मागणी करत आहे, महावितरण त्यांना सांगत आहे, तुम्ही सोलार कनेक्शन घ्या, तुम्ही सोलार पंप घ्या, आम्ही तुम्हाला वीज कनेक्शन देणार नाही. हैराणीची गोष्ट आहे, आश्चर्य करण्याची गोष्ट आहे. शेतकरी सोडून बाकीचा कोणताही उत्पादक घ्या, कारखानदार घ्या, व्यावसायिक घ्या, त्यांना महावितरणनं वीज कनेक्शन देणं बंद केलेलं नाही. किंवा कारखानदार, व्यापारी, दुकानदार, उद्योजक यांना कोणालाही महावितरण म्हणत नाही की तुम्ही तुमचं दुकान, कंपनी, फॅक्टरी, उद्योग, स्टार्टअप हे सोलारवर चालवा, कुणालाच म्हणत नाही. पण महावितरण आणि इथलं सरकार फक्त शेतकऱ्याला म्हणत आहे, तुम्ही तुमचं कृषी पंप, तुम्ही तुमचं हे सोलारवर चालवा, आम्ही तुम्हाला कनेक्शन देणार नाही. तर बांधवांनो, सोलारच्या सुद्धा मोठे दुष्परिणाम, सोलारचे सुद्धा मोठे ड्रॉबॅक शेतकऱ्याला आहेत. एकतर ढगाळ वातावरणामध्ये ते सोलार पंप चालत नाही. संध्याकाळी 4च्या नंतर ढगाळ वातावरणामध्ये सोलार पंप चालत नाही. ऊन कमी झालं, सोलार पंपाला ते जे बॅटरी आहे आणि ते जे वीज पुरवठा आहे तो कमी होतो आणि पाणी पण कमी मारतं. त्याच्यामुळं रान लवकर भिजत नाही. त्याच्यामुळं त्या ठिकाणी तो एक मायनस पॉइंट या ठिकाणी शेतकऱ्याला आहे. तसेच किंमत देखील या कंपन्यांनी वाढवलेली आहे सोलार पंपची. यापूर्वी जर 5 HP वीज कनेक्शन जर घ्यायचं असेल तर 13,000 रुपये खर्च यायचा शेतकऱ्याला. त्याच्याही अगोदर 8,000 रुपये येत होता, आता 13,000 रुपये येतोय. एक 5 HP जर वीज कनेक्शन पंप महावितरणकडून कोटेशन घ्यायचं म्हटलं तर 13,000 रुपये खर्च येत होता. परंतु आज 5 HP जर सोलार घ्यायचं म्हणलं तर 35,000 रुपये खर्च येतोय. म्हणजे जवळपास 7 पटीनं हा शेतकऱ्यांचा खर्च त्यांनी वाढवलेला आहे. दुसरी गोष्ट, 35,000 रुपये ही फक्त 10% रक्कम आहे. 90% रक्कम तर सरकारच भरणार आहे. म्हणजे 35,000 जर 10% असेल तर बाकीचे 90% म्हणजेच जवळपास 3.5 लाख रुपये हा 5 HP कनेक्शनचा खर्च आहे. या वीज वितरण कंपन्या कोणाच्या आहेत, सोलार कंपन्या कोणाच्या आहेत, हे सुद्धा बघण्याची या ठिकाणी वेळ आलेली आहे. तर आमचं म्हणणं आहे, ज्या शेतकरी सोलार मागतील त्यांना तुम्ही द्यावं, परंतु ज्यांना सोलार पाहिजे नसेल,
ज्यांना बोर असेल, ज्यांना 500-600 फूट आमच्या मराठवाड्यामध्ये बोर आहेत, त्यांना सोलार सक्तीचं करू नका. सोलार सक्ती रद्द करावी आणि ज्या शेतकऱ्याला वीज कनेक्शन पाहिजे त्यांना वीज कनेक्शन द्यावे आणि ज्यांना सोलार पाहिजे त्यांना सोलार द्यावे, अशा मागणी या ठिकाणी आपण सरकारला करत आहोत. तर मी न काय बोलता एवढंच बोलतो आणि थांबतो. उद्याच्याला 1 डिसेंबर 2025 रोजी जास्तीत जास्त संख्येनं आपण जिल्हाधिकारी कार्यालय आणि आपल्या तालुक्यातल्या तहसीलदार कार्यालय आणि बाजार समितीवर जास्तीत संख्येने यावं आणि राष्ट्रीय किसान मोर्चाशी जोडावं. राष्ट्रीय किसान मोर्चाच्या शाखा आपल्या गावागावामध्ये काढाव्यात. जर तुम्ही राष्ट्रीय किसान मोर्चाचा जर हात पकडला तर तुम्हाला शेतकऱ्यांनो कुणाचेही पाय धरण्याची वेळ येणार नाही. एवढा शब्द मी राष्ट्रीय किसान मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष या नात्यानं देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.